तर एखाद्या दिवशी कॉलेज बुडून घरी बसलं की आपल्या दिवसाची सुरुवातच रानातून होती. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या बोरचं पाणी पूजन तर झालं होतं पण त्यातून अजून पाणीच नव्हतं बाहेर काढलं. आणि विषय असा व्हायचा, मोटर तर चालू व्हायची पण त्यातून पाणीच नव्हतं येत. मग पप्पांनी मला मोटरीच्या खोक्यातला कंडेन्सर काढून आणायला लावला. मग मोटरीच्या खोक्यातला कंडेन्सर काढून आणला पण रानात चालत जायचा लईच कंटाळा आला. मग पप्पांवाली गाडी चालू केली आणि धूम मचाले करीत पाऊल वाटेवरून घातली. मग सोबत आणलेली वायर आणि कंडेन्सर यांच्याकडे दिला आणि मग यांनी सगळी जोडाजोडी केली. तेव्हा कुठं आपली मोटर चालू झाली. पण आता विषय असा झाला होता, मोटर तर व्यवस्थित चालू झाली होती पण ती प्रेशर काय चांगला मारत नव्हती. मग फिटरच्या सांगण्यावरून मी गाडी काढली आणि शिक्रापूरला जायला निघालो, कारण प्रेशर चांगला नव्हती मारित. याच्यात दोष होता कंडेन्सरचा. मग मी शिक्रापूरला आलो, इथून कंडेन्सर घेतला आणि लवकर घरी पोहोचलो. मग हे कंडेन्सर यांच्या ताब्यात दिलं आणि यांनी परत सगळी जोडाजोडी करून घेतली. मग हे नवीन कंडेन्सर जोडल्यावर पहिल्यापेक्षा पाण्याचा प्रेशर तर वाढला होता. मग आम्ही हे पाणी पहिल्यांदा उपसून घेतो. तर तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की हा कंडेन्सर या खोक्यामध्ये का वापरला जातो. आणि आता ज्याचं उत्तर बरोबर असेल त्याची आपण स्टोरी ठेवू. तर मग चला बघू कोण बरोबर उत्तर देते.